नमस्कार. महाराष्ट्र हवामानमध्ये आपलं स्वागत आहे. मी शेखर करमरकर. आज दिनांक 19 जुलै 2026 सकाळी हे रेकॉर्ड करतो आहे. जर आपण या मोसमामध्ये आत्तापर्यंत पडलेल्या पावसाचं प्रमाण बघितलं, क्युम्युलेटिव्ह म्हणजे मान्सून सुरू झाल्यापासूनचा पाऊस, तर महाराष्ट्राची सध्याची जी स्थिती आहे, ती फारशी चांगली नाहीये. हे लाल दिसतायत तिथं बऱ्याच ठिकाणी अ, पाऊस कमी आहे. आता हे जे रंग आहेत त्याच्यामध्ये कसं असतं, की आता उदाहरणार्थ आपण गडचिरोली घेऊया, की जिथे नॉर्मलीच पाऊस जास्त प्रमाणात पडतो. म्हणजे जवळ-जवळ 500 मिलीमीटर आत्तापर्यंत पडला पाहिजे. ओव्हरऑल तो 1200-1300 मिलीमीटर आहे वर्षाचा. परंतु आत्तापर्यंत म्हटलं तर 467 पैकी 200 पडलाय. म्हणजे पावसाचं प्रमाण -58% आहे नॉर्मलच्या. तरीसुद्धा पाऊस त्या मानाने बरा आहे, कारण तिथे ओरिजिनलच पाऊस जास्त आहे. आता जर आपण सोलापूरचं उदाहरण घेतलं, तर तिथे मुळातच पाऊस 150 मिलीमीटर नॉर्मल पडतो आणि त्यातला आता फक्त 100 सुद्धा पडलेला नाहीये. म्हणजे आधीच दुष्काळी भाग आणि त्याच्यामध्ये डेफिसिट. त्याच्यामुळे ह्या मधल्या प्रदेशाची अवस्था फारच वाईट झालेली आहे. आता सगळ्यात खराब जिल्हे म्हटलं तर सोलापूर, धाराशिव म्हणजे जिथं आता 138 फक्त झाले आत्तापर्यंत. लातूर, बीड तर फारच अजून वाईट आहे, कारण जेमतेम 100 मिलीमीटर झालेलं आहे. जालनामध्ये कमी आहे आत्तापर्यंत आणि हिंगोलीतही कमी आहे. नंतर नंदुरबारला यावर्षी बराच पाऊस कमी झालेला आहे. अ, जळगावला ठीक आहे. नाशिकला ॲक्चुअली थोडा जास्त आहे आणि नाशिक, पुणे, सातारा हे जे दाखवलंय इथे निळ्या रंगात म्हणजे जास्त पाऊस. त्याचा प्रॉब्लेम असा आहे, की घाटमाथ्यावर पाऊस पडतो तो पुणे जिल्ह्याचा ॲव्हरेज म्हणून धरला जातो. परंतु घाटमाथा सोडला तर मग ईस्ट ईस्ट भाग म्हणजे पूर्वेकडचा भाग अर्धा, तर तिथे पाऊस नसतो. तरी पण तो आपल्याला स्टॅटिस्टिक्समध्ये दिसत नाही. मला असं वाटतं, की पावसाच्या दृष्टीने म्हटलं, तर ॲक्चुअली ह्याचे 2 भाग करायला पाहिजेत ह्या जिल्ह्यांचे. कारण त्याचा अर्धा भाग घाटमाथ्यावरती येतो, अर्धा भाग दुष्काळी भागात येतो. आता सध्या ते तसं तर दाखवत नाहीये. परंतु एकंदरीत बघितलं, तर यावर्षी एल निनोचा परिणाम झालेला आहे, असं स्पष्ट दिसतंय. अ, इथं जो मध्ये कोकणात आणि घाटमाथ्यावर प्रचंड पाऊस झाला. म्हणजे 500-600 मिलीमीटर एका दिवसात आणि आठवड्याभरात 1000 मिलीमीटर क्रॉस केलं. पण त्या पावसाचा फायदा तसा झाला नाही. रादर नुकसान झालं त्यानी. म्हणजे बऱ्याच ठिकाणी पूर आले, बरेच ठिकाणी रस्ते बंद झाले आणि एकंदरीत त्रास जास्त झाला त्या प्रकाराचा, म्हणजे फायद्यापेक्षा. त्याच्यामुळे यावर्षी एल निनोनी जो मान्सूनवरती परिणाम झालाय, तो दोन्ही बाजूनी छळतोय. की एका बाजूला दुष्काळाने छळतोय, दुसऱ्या बाजूला पुराने छळतोय आणि जिथे दुष्काळ पण नाही आणि पूर पण नाहीये, असा भाग बराच कमी आहे यावर्षी महाराष्ट्रामध्ये. जर आपण आत्ताचा रिसेंट सॅटेलाईट फोटो बघितला, तर ढग भरपूर दिसतायत आणि ते बऱ्यापैकी युनिफॉर्म आहेत. युनिफॉर्म म्हणजे कुठे जास्त कमी असं नाही वाटत आहे. जवळ-जवळ सगळीकडेच म्हणजे जो काही भाग दिसतोय, इथं काही भाग दिसत नाही, कारण तिथून तो सॅटेलाईट गेलेला नसतो. कारण हे पोलर सॅटेलाईट म्हणतो आपण ह्यांना. म्हणजे हे सॅटेलाईट काय करतात, की नॉर्थ पोल म्हणजे उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत असं गोल-गोल फिरत राहतात पृथ्वीभोवती. आणि पृथ्वी मात्र पुढं सरकत राहते. म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती पण फिरते. त्याच्यामुळे काय होतं, असं तिरकत-तिरकत तो एक बँड आपल्याला मिळतो आणि मग असे बँड दिवसातनं बऱ्याच वेळा मिळत असतात. त्याच्यामुळे आपल्याला सगळा एरिया कव्हर होतो. परंतु ह्या पर्टिक्युलर सॅटेलाईट पिक्चर जो रिसेंट आहे, त्यात सगळा भाग कव्हर झालेला नाहीये. परंतु जो काही भाग कव्हर झालाय त्याच्यामध्ये ढग आहेत ते सगळीकडे दिसतायत, युनिफॉर्म दिसतायत. फक्त आता त्याचा पावसामध्ये रूपांतर होतं का नाही हा मोठा मुद्दा आहे आणि ते होतंय का नाही ते मी तुम्हाला आता सांगतो. आता हे जे वारं दिसतंय, हे 5,000 फुटावरती आहे. म्हणजे बऱ्याच उंचीवरती आहे. तर ते कसं फिरतंय ते दाखवतो तुम्हाला. हे सोमालियाच्या किनाऱ्यापासून इथे येतंय. बऱ्यापैकी त्याचा स्पीड आहे. हे इथं येतंय आणि पूर्वी जे ते तैवानला जायचं, तर ते आता फिरून हे साधारणतः असं फिरतंय.
म्हणजे हे बंगालच्या उपसागरात जे मध्ये कमी दाबाचं क्षेत्र झालं, तर ते आता इथं साधारण वरती सरकलंय. प्रयागराज किंवा झारखंडच्या भागामध्ये आणि त्याच्यामुळे पाऊस त्या भागात म्हणजे नॉर्थ ईस्टमध्ये किंवा ओरिसा, बंगाल या भागामध्ये, इव्हन उत्तर प्रदेश भागातही भरपूर आहे. त्याचा महाराष्ट्रासाठी जर आपण विचार केला, तर विदर्भामध्ये त्याच्यामुळे पाऊस पडणार आहे. परंतु विदर्भाच्या पुढे तो पाऊस येत नाही आणि तो का येत नाही हे मी तुम्हाला समजावून सांगतो. आता हा पुढच्या 5 दिवसामधला म्हणजे 19, 20, 21, 22, 23 अशा एकत्र असलेला पाऊस आहे हा. त्याच्यामध्ये काल जसं आपण म्हटलं होतं, की महाराष्ट्राचे त्याने 3 भाग केलेले आहेत आणि ते तसेच दिसतायत साधारण आजसुद्धा. तर त्यातला पहिला भाग जो आहे, तर तो हा घाटमाथा आणि किनारपट्टी. इथं भरपूर पाऊस पुन्हा एकदा सुरू होतोय, सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये अ, मुंबईच्या आसपास म्हणजे मुंबई म्हटलं तर पावणे 200 मिलीमीटर आहे पुढच्या 5 दिवसात. म्हणजे व्यवस्थित पाऊस आहे. कोकणात असा असतोच पाऊस. पालघरच्या जिल्ह्यामध्ये 250 मिलीमीटर म्हणजे मुंबईपेक्षा ॲक्चुअली जास्त पाऊस ठाणे, पालघर भागात आहे. अ, नंतर खाली रत्नागिरी भागात थोडा कमी आहे, परंतु तरी व्यवस्थित आहे. 150 मिलीमीटरच्या आसपास आहे. आणि सिंधुदुर्ग भागामध्ये मात्र कमी आहे. तो साधारण 125 मिलीमीटर आहे. परंतु हा झोन धरला आपण म्हणजे हा प्रदेश किनारपट्टी आणि घाटमाथा तर तिथं व्यवस्थित पाऊस आहे. जसं आपण घाटमाथ्यापासून लांब जातो तसा पाऊस एकदम ड्रॉप होतो. म्हणजे तिथं लगेच तो 25 मिलीमीटरवरच येऊन जातो. नंतर दुसरा जो भाग आहे तो विदर्भाचा आहे. मगाशीच सांगितल्याप्रमाणे, की विदर्भात तिकडून जे वारं येतंय हे गोल-गोल फिरून, तर त्याच्यामुळे विदर्भात जो पाऊस पडणार आहे, तो नागपूरच्या पलीकडे उत्तर महाराष्ट्र, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा हा सगळा भाग इथला आहे महाराष्ट्राचा. आणि त्याच्याबरोबर अजून एक चांगली गोष्ट म्हणजे उत्तर महाराष्ट्र म्हणजे ज्याला आपण मध्य प्रदेश बॉर्डरचे भाग म्हणूयात. म्हणजे अमरावती, जळगाव इव्हन धुळ्यापर्यंत, धुळे-नंदुरबारपर्यंत हा जो पट्टा आहे आडवा, तर तिथे पाऊस बऱ्यापैकी सरकलाय. कारण हा पाऊस इकडून वरनं येतोय. म्हणजे हा असा इकडून पण येतोय आणि इकडून पण येतोय. त्याच्यामुळे विदर्भ त्यांनी कव्हर केलाय म्हणजे पूर्व विदर्भ आणि हा उत्तर महाराष्ट्र कव्हर केलाय. परंतु बाकीचा जो भाग आहे शिल्लक, म्हणजे मुख्यतः मध्य महाराष्ट्र ज्याला आपण म्हणतो किंवा मराठवाडा स्पेशली, म्हणजे तो भाग साधारण इथून सुरू होतो. म्हणजे सांगली, साताऱ्याचा पूर्वेचा भाग आणि तिथून मग सगळा मधला पट्टा मराठवाडा, संभाजीनगर आणि इकडे नगरचा भाग, साताऱ्याचा दुष्काळी भाग, हा जो पट्टा आहे, हा खूप मोठा पट्टा आहे आणि तिथे पाऊस हा खूप कमी होतोय असं दिसतंय. म्हणजे इथं निळं दिसतंय जरा, परंतु 10-15 मिलीमीटर येत्या 5 दिवसात म्हणजे जवळ काहीच नाही. म्हणजे पावसाचं प्रमाण इथं फारच कमी आहे. म्हणजे थोडा तुरळक पाऊस आहे, पण ह्याला काही फार तसा अर्थ नाही. हे आयकॉन मॉडेल दाखवतोय. आयकॉन मॉडेलमध्ये पाऊस त्या मानाने कमी दाखवला जातो युरोपियन मॉडेलपेक्षा. परंतु जर आपण ग्राउंड रिॲलिटी म्हणजे ॲक्चुअल जमिनीवर किती पाऊस पडतोय हे जर बघितलं, तर आयकॉन मॉडेल हे जास्त खरं ठरताना दिसतं. हे मी पुन्हा-पुन्हा सांगतोय. त्याच्यामुळे जर आयकॉन मॉडेल आपण जे आत्ता मी दाखवतोय ते बघितलं, तर जसे झोन मी मगाशी दाखवले, की मुंबईचा भाग तिथं व्यवस्थित पाऊस सुरू होतोय. नागपूरच्या पलीकडे विदर्भामध्ये पाऊस व्यवस्थित आहे आणि यावेळेस उत्तर महाराष्ट्राच्या म्हणजे एम-पी बॉर्डरला पण वरनं म्हणजे एम-पीकडनं व्यवस्थित पाऊस येतोय आणि हा चौथा जो प्रदेश आहे मधला मराठवाडा आणि नगर, सातारा, सांगली, अ, नाशिकचा दुष्काळी भाग. तर इथं तो दुष्काळ म्हणजे त्याच्या नशिबात जो आहे तो तसाच पुढं जाताना दिसतोय. रादर यावर्षी तो जास्तच वाईट होताना दिसतोय. आता मी तुम्हाला थोडं समजावून सांगतो हा काय प्रॉब्लेम होतो, कशामुळे होतोय ते, की इकडून अरबी समुद्रातनं वारे येतंय आणि इकडून
बंगाल, ओरिसा या भागातनं वारं येतंय. तर आपल्या भारतामध्ये पूर्ण कुठेही घ्या, पाऊस यायचे म्हणजे मान्सूनचा पाऊस यायचे 2च सोर्सेस आहेत. एक म्हणजे अरबी समुद्र म्हणजे हा इकडून येणारा पाऊस आणि दुसरा म्हणजे बंगालचा उपसागर इकडून येणारा पाऊस. ह्याच्याशिवाय तिसरा मार्गच नाहीये त्याला. आणि मग होतं कसं महाराष्ट्रामध्ये, की दोन्हीकडनं ॲक्चुअली वारं येतं. हे अरबी समुद्राकडनं येतं आणि बंगालच्या उपसागरातनं थोडं फिरून का होईना, पण ते महाराष्ट्रात पोहोचतं. आता महाराष्ट्रात जेव्हा आपण बघतो, तेव्हा काय होतं त्याच्यामध्ये, की ही एक लाईन आहे साधारणतः, की जिथे दोन्ही वारं तिथं एकत्र येऊन थांबतं. ही जी साधारण लाईन आहे. म्हणजे अमरावती आणि नागपूरच्या मधनं साधारण ती लाईन जाते आणि त्या ठिकाणी काय होतं, की इकडून येणारं वारं या भागाने अरबी समुद्रातनं आणि पश्चिम बंगालच्या उपसागरातनं येणारं हे वारं, तर ते साधारणतः इथं थांबतात दोन्ही. मग बंगालकडनं येणारे जो पाऊस आहे, तो मात्र व्यवस्थित पडतो. त्याला अडवणारं विशेष कोणी नाहीये तिथे, डोंगर वगैरे असे. ते डोंगर आहेत नागपूर भागात, पण ते असे जसं सह्याद्री अडवतो त्यांना, तसं ते अडवत नाही. त्याच्यामुळे तिथं व्यवस्थित पाऊस पडतो. आता ह्याच्या पुढे जाऊन इकडचा प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो काय होतं ते. तर इथं सह्याद्री आहे. त्याच्यामुळे हा सह्याद्री काय करतो इथं अशी एक भिंत तयार करतो आणि त्याच्यामुळे इकडं येणारा पाऊस इथं अडतो. इथपर्यंत सगळ्यांना माहिती आहे. पण जो माहीत नाही तो भाग सांगतो, की इथं पलीकडं वारं येतं. परंतु त्याच्यामध्ये पाऊस नसतो आणि 2 मुख्य भाग येतात त्याच्यामध्ये, की एकतर पाऊस सह्याद्री अडवून सगळा तिथे पडतो. त्याच्यामुळे पलीकडं जे वारं जातं, ते उंचीवरनं खाली जातं. त्याच्यामुळे ते गरम होतं. म्हणजे जर सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरती त्या म्हणजे ते जे वारं आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे. मग सह्याद्रीतलं ते पाणी कमी झालं, की ते वारे कोरडे होतात आणि जेव्हा ते सह्याद्रीवरनं खाली उतरतात, म्हणजे डोंगरावरनं खाली त्याची उंची कमी होते, तेव्हा ते गरम होतात. त्याला आपण अडियाबॅटिक चेंज म्हणतो. म्हणजे एका बाजूला ते गरम आहेत आणि दुसऱ्या बाजूला ते ड्राय आहेत. त्याच्यामुळे इथं वारं येतं ते मान्सूनचं, परंतु त्याच्यामध्ये आर्द्रता नसते. आणि होतं कसं, की ही जी लाईन आहे, दोन्हीच्या डिव्हाईड करणारी, तर त्याच्यामध्ये काय होतं, की इकडून जे वारं येतंय अरबी समुद्राकडनं, ते इकडून येणाऱ्या वाऱ्याला पुढं सरकू देत नाही. म्हणजे इथं त्याची एक बॉर्डर तयार होते साधारणतः दोन्हीकडनं येणाऱ्या वाऱ्यांची. त्याच्यामुळे इथं ह्या पट्ट्यामध्ये जो वारं येतं ते एकतर कोरडं असतं. त्याच्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी असतं. दुसरं म्हणजे ते गरम असतं. त्याच्यामुळे आपण नेहमी बघतो, की घाटमाथ्यावरती समजा जर 20 डिग्री असेल, तर मराठवाड्यामध्ये 30 डिग्री टेम्परेचर असतात. आणि तिसरी मुख्य गोष्ट जी आपल्याला जाणवत नाही किंवा आपल्याला फारशी पटत नाही, कळत नाही, तर प्रॉब्लेम काय आहे, की हे वारं नुसतं येतं असं नाहीये. तर हे इकडून येणाऱ्या वाऱ्याची वाट अडवतं, विदर्भाकडनं येणाऱ्या वाऱ्याची. म्हणजे ते कोरडं तर आहेच, पण कोरडं आहे आणि तिथं ते ठाण मांडून बसलंय. ते समजा ते तसं नसतं म्हणजे समजा सह्याद्री हिमालय एवढं उंच असतं आणि जसं तिबेटमध्ये पाऊस पोहोचतच नाही, त्याप्रमाणे जर सह्याद्रीकडनं येणारा पाऊस मराठवाड्यात पोहोचलाच नसता, तरीसुद्धा चांगलं झालं असतं. कारण तेव्हा काय झालं असतं, की विदर्भातनं येणारं वारं इथं मराठवाड्यात येऊ शकलं असतं. परंतु आता परिस्थिती काय आहे, की कोरडं होणारं वारं तिथे जागा अडकवून बसतंय. त्याच्यामुळे ते स्वतः तर पाऊस पाडत नाहीच आहे, परंतु विदर्भातनं येणारा पाऊस पण ते तिथं येऊ देत नाहीये. त्याच्यामुळे हा मधला प्रदेश आहे तो कायमचा दुष्काळी असतो. रेन शॅडो पण म्हणतो आपण त्याला आणि हे जे ठाण मांडून बसलंय आणि विदर्भातनं येणाऱ्या पावसाला येऊ देत नाहीये, ही मात्र गोष्ट आपल्याला फारशी माहिती नसते. तर ही परिस्थिती सध्या जास्त एक्झॅगरेट म्हणजे जास्त अवघड झालेली आहे यावर्षी. आता त्याचं कारणं काय आहेत ते मी नंतर कधीतरी सांगेन. सध्या एवढंच सांगू इच्छितो, की मराठवाड्यामध्ये आणि हा जो दुष्काळी भाग आहे सातारा, सांगली, नाशिकपासून पुणे ह्या जिल्ह्यांचा पूर्वेकडचा भाग. तर हा जो सगळा पट्टा आहे तो दुष्काळी आहे. तिथं दुष्काळ वाढायची शक्यता आहे. आत्तापर्यंत तर तिथं पाऊस पडलाच नाही अल्मोस्ट आणि हीच परिस्थिती अजून अवघड होणार आहे. त्याच्यामुळे पुन्हा मराठवाड्यातल्या लोकांनी पुण्या-मुंबईत राहायला जायचं
हीच परिस्थिती दिसतेय समोर. सरकारने लवकरात लवकर चारा छावण्या, दुष्काळ जाहीर करणे वगैरे कामं करावीत. काय टँकर असतील, विहिरी ताब्यात घेणं असेल वगैरे, वगैरे जे काही त्यांचे नेहमीचे उपक्रम असतात, ते करावेत, असं मला वाटतं. हे मी जास्तीत जास्त समजावून सांगायचा प्रयत्न करतो तुम्हाला. अ, आणि परिस्थिती जशी बदलेल तशी सांगत राहीन. पण सध्या तरी मुंबईत पाऊस सुरू झालाय, कोकण किनारपट्टीत, घाटमाथ्यावर तो सुरू होतोय. विदर्भातही बऱ्यापैकी आहे. उत्तर महाराष्ट्रातही आहे. पण मधला भाग आहे तो मात्र कोरडाच आहे आणि कोरडाच दिसतोय. आता पुन्हा उद्या भेटूया. तोवर नमस्कार.